नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी परिणिका हेदवकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. छगन भुजबळ यांच्या अटकेच्या मुद्द्यावरून विधिमंडळात गोंधळ. विधान परिषदेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित. भुजबळ यांच्यावरची कारवाई ही राजकीय आकसापोटी केली गेली असल्याचा शरद पवार यांचा आरोप. भुजबळ यांच्यावरची कारवाई ही सूडबुद्धीनं केलेली नाही, तर जे झालं ते नियमाला धरूनच असल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत ठाम प्रतिपादन. कृषी उत्पन्नाच्या नावाखाली देशात सुमारे 2000 लाख कोटी रुपयांचं उत्पन्न लपवलं जात असल्याचं अरुण जेटली यांचं राज्यसभेत प्रतिपादन. टपाल कार्यालयाच्या खातेदारांना त्यांची बचत खाती आता विभागाच्या कोणत्याही शाखेमधून हाताळता येणार. आणि T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात. नागपूर इथं होणार भारत न्यूझीलंड यांच्यात पहिला सामना. आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज दोन्ही सदनात तसंच विधान भवनाच्या आवारात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या सक्त वसुली संचालनालयानं केलेल्या अटकेचे तीव्र पडसाद उमटले. विधानसभा आणि विधान परिषदेचं कामकाज सुरू झाल्यापासूनच विरोधकांनी स्थगन प्रस्ताव मांडत छगन भुजबळ यांच्या अटकेबद्दल आक्षेप नोंदवत सरकारविरोधी तीव्र घोषणा दिल्या. प्रचंड गदारोळ झाल्यामुळे विधानसभेचं कामकाज 4 वेळा तहकूब झालं. शेवटी विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार घालत सभात्याग केला, तर विधान परिषदेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित झालं. राज्यातल्या घोटाळ्यांच्या संदर्भात केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणारं सक्त वसुली संचालनालय चौकशी करत आहे. त्यांच्या कामात अडथळा आणण्यासाठी सभागृहाचा वापर करून विरोधक दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असतील तर सरकार घोटाळे दाबण्याकरता कदापि मदत करणार नाही. सरकार चुकीची कारवाई करणार नाही आणि पुरावे हाती आले तर घोटाळे करणाऱ्यांना सोडलंही जाणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत विरोधी पक्षाच्या आजच्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर स्पष्ट केलं. विधानसभेचं कामकाज आज सकाळी सुरू होताच राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी छगन भुजबळ यांची अटक योग्य नाही, तर एका ज्येष्ठ नेत्याची मानहानी करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप केला. तर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भुजबळ सहकार्य करत असतानाही त्यांना अटक करणं योग्य नसल्याबद्दल निषेध नोंदवला. विरोधी पक्ष सदस्यांनी वारंवार हौद्यात दाखल होत सरकारविरोधी घोषणा दिल्या. राज्यात सुडाचं राजकारण होत असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी यावेळी केला. भाजपाचे अतुल भातखळकर, अनिल बोंडे आदींनी विरोधकांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत यापूर्वी बाळासाहेब ठाकरे यांना अटक झाली होती त्याचा दाखला देत पूर्वी सूडबुद्धीचं राजकारण झाल्याचं नमूद केलं. या दरम्यान विरोधक आक्रमक झाले होते तर सत्ताधारी देखील प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत असल्याचं चित्र सभागृहात होतं, असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कोवळेकर यांनी कळवलं आहे. भुजबळांच्या अटकेविरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी विधानभवन परिसरात निदर्शनं केली. ही कारवाई पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केला. ज्या इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज आहेत त्यांनी आपला तपास पूर्ण करून त्याची चार्जशीट कोर्टात दाखल करावी आणि त्यानंतर जर जनतेला माहीत झालं तर आम्ही समजू शकतो. तपास चालू असतानाच वेगवेगळ्या कथा बाहेर यायला लागल्या तर याचा अर्थ इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या उद्देशाबद्दल देखील शंका निर्माण होऊ शकते. आम्हाला न्यायदेवतेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. आमची विनंती आहे की एन्फोर्समेंट डायरेक्टरेटने सगळा तपास करावा. तो तपास करताना प्रत्येक प्रश्न काय विचारला आणि उत्तर काय मिळालं हे बाहेर येणं याचा अर्थ कुठंतरी काळबेरा आहे. ही कारवाई कायद्यानुसारच असल्याचं भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीच्या नेतृत्वाची अत्यंत कीव वाटते की सुमारे 1.5 वर्षापासून या संदर्भातली तपासणी चालू आहे आणि त्यामुळे सूडबुद्धी करायची असती तर सरकार आल्यानंतर 2 मिनिटात त्यांना आत टाकता आलं असतं. त्यामुळे ही पूर्ण चौकशीच्या अंती त्यांना वारंवार चौकशीला बोलवून त्यांना सूचना देऊन त्यांच्या वकिलांच्या माध्यमातून चौकशी करून मग ही सरकारने त्या खात्याने केलेली कारवाई आहे. मला वाटतं भुजबळ हे त्यांनी निर्माण केलेल्या भ्रष्टाचाराच्या चिखलात पुरते आता गुंतलेले आहेत आणि आता त्यांना यातून कोणी वाचवू शकेल असं मला वाटत नाही. कारण इतके आमदार अनिल गोटे यांनीही या कारवाईचं स्वागत केलं आहे. छगन भुजबळ यांना अटक झाल्यामुळे
आज सभागृहामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांनी जो का हंगामा केला तो भ्रष्टाचाराला पाठीशी घालणार आहे. छगन भुजबळ यांच्या अटकेचे पडसाद आज विधान परिषदेतही उमटले. याबाबत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी स्थगन प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रश्नोत्तराच्या तासानंतर तो मांडण्यात यावा अशी सूचना सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली. सरकारच्या वतीनं गिरीश बापट यांनीही हीच भूमिका मांडली. त्यामुळे विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली. त्यामुळे कामकाज आधी 3दा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं, असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना राजकीय हेतूनं अटक करण्यात आली असून त्यांनी काहीही चूक केलेली नाही अशा शब्दात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भुजबळांची पाठराखण केली आहे. ते आज नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते. महाराष्ट्र सदन किंवा इतर कंत्राटांविषयी कुठलाही निर्णय एकट्या भुजबळांनी घेतलेला नसून तो पूर्ण मंत्रिमंडळाचा निर्णय होता. त्यामुळे या निर्णयासाठी भुजबळांना जबाबदार धरणं योग्य नाही, असं पवार म्हणाले. संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस भुजबळांच्या पाठीशी असून आम्ही न्यायालयीन लढाई लढू, असं पवार यावेळी म्हणाले. महाराष्ट्र सदन, कलिना विद्यापीठ आणि इतर बांधकामांप्रकरणी भ्रष्टाचार आणि पैशांची अफरातफर केल्याच्या आरोपावरून सक्तवसुली संचालनालयानं काल रात्री छगन भुजबळ यांना अटक केली होती. आज दुपारी 3 वाजता त्यांना न्यायालयात हजर केलं जाण्याची शक्यता आहे. भुजबळ यांच्या अटकेच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नाशिक जिल्ह्यात आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनामुळे नाशिक आणि पुणे जिल्ह्यात अनेक रस्त्यांवर वाहतुकीत अडथळे निर्माण झाले आहेत. किनारी मार्गावर राहणाऱ्या लोकांच्या हितसंबंधांचं तसंच सागरी पर्यावरणाचं रक्षण व्हावं यादृष्टीनं केंद्र सरकार किनारी नियमन क्षेत्र अधिसूचनेचा आढावा घेत आहे, अशी माहिती केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज लोकसभेत दिली. सीआरझेड धोरणामुळे किनारी प्रदेशातल्या रहिवाशांना घरं बांधण्यात अडचणी येत आहेत. त्यावर सरकारनं उपाययोजना करावी अशी मागणी केरळचे काँग्रेस खासदार के.सी. वेणुगोपाल यांनी सभागृहात केली होती. त्यावर जावडेकर यांनी हे उत्तर दिलं. 2011 साली सरकारनं काढलेल्या या अधिसूचनेनुसार किनारी प्रदेशातल्या नागरिकांना त्यांच्या घरांच्या बांधणी किंवा दुरुस्तीसाठी विशेष परवानगी घ्यावी लागते. कृषी उत्पन्नाच्या नावाखाली करपात्र उत्पन्न लपवणाऱ्या अनेक नामवंत व्यक्तींची सरकार चौकशी करत आहे, अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज राज्यसभेत दिली. अशा करचुकव्या लोकांची यादी सरकारनं प्रसिद्ध केल्यास राजकीय हेतूनं कारवाई केल्याचा आरोप विरोधकांनी करू नये, असंही जेटली यावेळी म्हणाले. या प्रकरणातल्या व्यक्तींची नावं सांगायला मात्र जेटली यांनी नकार दिला. सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यावर जनता दल युनायटेड, समाजवादी पार्टी आणि बसपाच्या खासदारांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना जेटली यांनी ही माहिती दिली. कृषी उत्पन्न करमुक्त असल्याचा फायदा घेत कुणी आपलं उत्पन्न लपवत असेल तर त्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असंही जेटली यांनी सांगितलं. किसानों के ऊपर कृषि क्षेत्र की परिस्थिति देखते हुए इनकम टैक्स लगने की कोई प्रस्तावना नहीं है, कोई विचार नहीं है, ये सबसे पहले मैं स्पष्ट कर दूं. और अगर कोई उस प्रावधान का दुरुपयोग करता है, जो आमदनी कृषि की नहीं है उसको कृषि के माध्यम से दिखाने का, तो उस इंडिविजुअल केस में उसकी जांच होती है. आपको मैं ये भी बता दूं, बहुत प्रमुख लोग हैं जिन्होंने ऐसा किया है, जिनके खिलाफ जांच हो रही है. वो जांच स्पष्ट होकर जब सामने आएगी तो उसको पॉलिटिकल विक्टिमाइजेशन फिर मत कहना. वो इसी विषय की जांच होगी जो शरद जी कह रहे हैं. देशात सुमारे 2,000 लाख कोटी रुपयांचं उत्पन्न कृषी उत्पन्नाच्या नावाखाली लपवलं जातं, ज्यावर कर आकारणी होऊ शकत नाही, असं एका अहवालातून स्पष्ट झालं आहे. हा काळ्या पैशाचाच प्रकार असून त्याची चौकशी व्हावी अशी मागणी बसपा खासदार मायावती यांनी केली. सरकारनं अशा व्यक्तींची नावं जाहीर करावीत अशी मागणीही विरोधकांनी केली आहे. दत्तक घेतलेल्या मुलांच्या हितसंबंधांचं रक्षण करण्याच्या उद्देशानं नव्या बाल गुन्हेगारी कायदा 2015 अंतर्गत नियमावली तयार करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र आणि राज्य सरकारांना दिले आहेत. या मुलांना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या दत्तक प्रक्रियेनंतर कोणताही त्रास होऊ नये यासाठी न्यायालयानं हे निर्देश दिले आहेत. दत्तक प्रक्रिया पारदर्शक असावीत असं मतही न्यायालयानं नोंदवलं आहे. देशामध्ये अवैध दत्तक प्रक्रिया चालवणारं रॅकेट असल्याचा आरोप करत या प्रकरणांना आळा घालण्याची मागणी करणारी याचिका एका स्वयंसेवी संस्थेनं दाखल केली होती. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार, पीएचडी प्राप्त विद्यार्थी ओमर खालिद, अनिर्बान भट्टाचार्य यांच्यासह 5 विद्यार्थ्यांना विद्यापीठातून निलंबित करण्याची शिफारस विद्यापीठाच्या उच्चस्तरीय समितीनं केली आहे.
कन्हैया कुमार सध्या हंगामी जामिनावर आहे, तर उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्य न्यायालयीन कोठडीत आहेत. 9 फेब्रुवारी रोजी या विद्यापीठाच्या आवारात देशविरोधी घोषणाबाजी केल्याप्रकरणी चौकशीसाठी ही समिती विद्यापीठाच्या कुलगुरूंनी स्थापन केली होती. या समितीच्या शिफारशींच्या आधारे विद्यार्थ्यांवर कारवाई केली जाणार आहे. 9 फेब्रुवारीला झालेल्या घटनेत नियमांचं उल्लंघन झाल्याचा निष्कर्ष समितीनं एकमतानं काढला आहे. टपाल कार्यालयाच्या खातेदारांना त्यांची बचत खाती आता विभागाच्या कोणत्याही शाखेतून हाताळता येणार आहेत. केंद्रीय दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली. देशभरात 20,000हून अधिक शाखांमध्ये ही सोय उपलब्ध करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं. यापूर्वी मे 2014मध्ये केवळ 230 शाखांमध्ये ही सुविधा उपलब्ध होती. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात रिझर्व्ह बँकेनं टपाल विभागाला बँक स्थापन करण्यासाठी तत्वतः मान्यता दिली होती. सध्या सुमारे 25,406 बँकांमध्ये टपाल विभागानं महत्त्वाच्या सेवा सुरू केल्या आहेत. आज जागतिक ग्राहक दिन. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉन केनेडी यांनी 15 मार्च 1962 रोजी अमेरिकी काँग्रेससमोर ग्राहक हक्क जपणारे 4 मूलभूत अधिकार मांडले. संयुक्त राष्ट्रांनी या 4 अधिकारांचा विस्तार 8 अधिकारांमध्ये केला आणि कन्झ्युमर इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय ग्राहक संघटनेनं हेच अधिकार सनद म्हणून स्वीकारले. तेव्हापासून 15 मार्च हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. बाजारपेठेचा राजा ग्राहक. काळ बदलला. बाजारपेठेच्या स्वरूपाबरोबर ग्राहकही बदलला. ग्राहक सुशिक्षित आणि सजग झाला. आपल्या हक्कांप्रती तो जागृत झाला. पूर्वीच्या काळी उत्पादक आणि व्यापारी बाजारपेठेतल्या वस्तूंचा पुरवठा निश्चित करत. यात काही वेळा ग्राहकांचं शोषणही होत असे. मात्र आजची बाजारपेठ वेगळी आहे. भारताचा विचार केला तर 1991च्या जागतिकीकरणाच्या धोरणामुळे भारतीय बाजारपेठ जगातल्या सर्व देशांना खुली झाली आहे आणि परदेशी वस्तू उपलब्ध झाल्या. त्यामुळे आपल्या आवड आणि गरजेनुसार ग्राहक वस्तूंची खरेदी करू लागला. ग्रामीण भागातही बाजारपेठ विकसित होत आहे. ग्राहक हक्क कायदा आणि स्वतंत्र मंत्रालयामुळे ग्राहक अधिक सुरक्षित झाला आहे. ग्राहक न्यायालय आणि ग्राहक हक्क संस्थांमुळे फसवणूक झालेल्या ग्राहकांना न्याय मिळू लागला आहे. उत्पादनांपासून स्वसुरक्षेचा अधिकार, उत्पादनाची माहिती जाणून घेण्याचा अधिकार, स्वतःच्या आवडीची वस्तू मिळवण्याचा अधिकार, तक्रार नोंदवण्याचा अधिकार, योग्य उत्पादन प्राप्त करण्याचा अधिकार आणि ग्राहक शिक्षणाचा अधिकार हे ग्राहकाचे अधिकार त्याला माहीत असणं आवश्यक आहे. उद्योग क्षेत्राच्या विकासाचा डोलारा ज्या ग्राहकावर अवलंबून असतो त्यानं आपल्या अधिकाराबाबत जागृत राहावं हे नक्की. सोलापूर जिल्हा प्रशासनानं आज ग्राहक दिनानिमित्त सोलापूरच्या रंगभवन सभागृहात ग्राहक जागृती मेळावा आयोजित केला आहे. ग्राहक न्याय मंचाचे अध्यक्ष SS पवार यांच्या हस्ते या मेळाव्याचं उद्घाटन झालं. ग्राहक हक्क कायदे यांची माहिती या मेळाव्यात देण्यात आली. शासनाच्या विविध विभागांच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या सुविधांचं प्रदर्शन यावेळी भरवण्यात आलंय. बुलडाणा इथं तहसील कार्यालयात जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी अन्न आणि औषध प्रशासन, दूरसंचार विभाग, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, वैधमापनशास्त्र, कृषी विभाग या विभागांच्या वतीनं स्टॉल्स लावण्यात आले. या स्टॉल्सवर ग्राहकांना उपयोगी माहिती देण्यात आली. कामगारांच्या विविध समस्यांचा आढावा घेण्यासाठी पनवेल इथल्या तळोजा औद्योगिक वसाहतीत कामगार मेळावा भरवण्यात आला होता. एशियन पेंट्स, निपॉन, जेम्स आणि इतर औद्योगिक वसाहतीतील कामगार या मेळाव्यात सहभागी झाले होते. इंटकशी संलग्न असलेल्या कामगार संघटनेच्या वतीनं आयोजित या श्रमिक उत्कर्ष सभेत कामगारांची वरिष्ठांकडून होणारी पिळवणूक, आरोग्याच्या तक्रारी यासह इतर समस्यांवर तोडगा काढून कामगारांना योग्य दिशा दाखवणं हा या मेळाव्यामागचा मुख्य उद्देश असल्याचं संघटनेचे महासचिव आणि अध्यक्ष कृष्णा मोकल यांनी यावेळी स्पष्ट केलं. नंदुरबार जिल्हा शासकीय रुग्णालयाला स्वच्छ भारत अभियानांतर्गत राज्यस्तरावरचं 20 लाख रुपयांचं दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक जाहीर झालं आहे. या रुग्णालयाच्या बाह्य परिसरात वृक्षारोपण केलं असून वनौषधींची बाग तयार केली आहे.
घनकचऱ्याची योग्य तऱ्हेनं विल्हेवाट लावली जात असून पावसाळ्याचं पाणी साठवण्यासाठी तळं बांधण्यात आलं आहे. नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दिल्या जाणाऱ्या सुविधा, भोजन आणि स्वच्छतागृहांची पाहणी तपासणी पथकानं केल्यानंतर त्याची पारितोषिकासाठी निवड झाली. कोकणात आतापर्यंत 25% शेतकऱ्यांपर्यंत आंबा नेट पोहोचलं असून त्यामुळे उत्पादनात वाढ झाली आहे. या नेटमुळे 50हून अधिक देशात आंब्याची निर्यात होणार आहे. हापूस, केशर आणि पायरी या आंब्यांना परदेशात चांगली मागणी आहे. यंदा कोकणातून 5000 टन आंबा निर्यातीचं उद्दिष्ट आहे. उत्पादन आणि निर्यात वाढवण्यासाठी यंदा शेतकरी आणि सरकारनं विविध उपाय केले आहेत. उष्ण जल प्रक्रियेसाठी 3 केंद्र तयार करण्यात आली आहेत. दलाली रोखण्यासाठी बारकोड पद्धत वापरली जाते. रत्नागिरी जिल्ह्यात 22 लोकांना शेतकरी प्रशिक्षणासाठी नियुक्त केलं असून त्यांना मार्गदर्शन केलं जात आहे. आंबा प्रक्रिया आणि निर्यातीसाठी विद्यापीठानं अधिक शास्त्रशुद्ध संशोधन करावं अशी मागणी निर्यातदारांनी केली आहे. कृषी विद्यापीठ हा 400 टन आंबा स्वतःकडे त्यांच्याकडे होतो, पण आजपर्यंत त्यांनी एक्सपोर्ट केव्हाही केलेलं नाही. आधी प्रत्यक्ष त्यांनी हा प्रयोग स्वतः करावा आणि मग ते शेतकऱ्यांना त्यांनी त्याचं प्रात्यक्षिक दाखवावं. कारण येथील वातावरण साधं 30 आणि 40 डिग्रीच्या टेम्परेचरला आंब्याची अवस्था काय होते हे शेतकरीच समजू शकतो. तर त्याच्यावरही काहीतरी उपाययोजना झाली पाहिजे. आंबा निर्यात आणखी वाढण्याची गरज असून त्यासाठी सगळ्या यंत्रणा एकत्र येणं गरजेचं आहे असं मत सामाजिक कार्यकर्ते विवेक भिडे यांनी व्यक्त केलं आहे. तांत्रिक बाजू अडचणीची वाटते, पण खरं सांगायचं तर ह्याच्यामध्ये शेतकरीही कमी पडतात आणि संबंधित ज्या संस्था आहेत त्या संस्थांचं कोऑर्डिनेशन कमी पडतं. म्हणून या तांत्रिक समस्या ज्या आहेत त्या उग्र स्वरूप धारण करतात किंवा त्याचा बाऊ केला जातो. टाळी वाजली तर दोन्ही बाजूने वाजते, एका हाताने वाजत नाही. तर दोन्ही बाजूने यात भरपूर सुधारणा व्हाव्या आणि भरपूर त्याच्यामध्ये आणि काही काम करायला हवंय, तर आंबा एक्सपोर्टचा पैसा कोकणामध्ये. पुणे जिल्ह्यात पुरंदर, भोर, हवेली या तालुक्यांमध्ये सुमारे 1100 एकर क्षेत्रात अंजिराची शेती केली जाते. कोरडं हवामान, हलक्या प्रतीची आणि पाण्याचा निचरा होणारी जमीन अंजिरासाठी आवश्यक असते. अशी जमीन आणि हवामान पुणे जिल्ह्यात आहे. याचा विचार करून गोगावले वाडीतले प्रगतिशील शेतकरी माधव गोगावले यांनी 1 एकरात अंजिराचं पीक घेतलं आहे. गेल्या 10 वर्षांपासून त्यांनी ही बाग विकसित केली आहे. सेंद्रिय खत आणि ठिबक सिंचनाचा वापर करून त्यांनी ही बाग फुलवली आहे. प्रत्येक झाडाला 50 ते 90 किलो इतकी फळं लागतात आणि या फळांना पुण्याच्या बाजारात चांगला भाव मिळतो असं गोगावले यांनी सांगितलं. एक एकरामध्ये 250 झाडं बसतात. 1 एकरामध्ये 240 झाडं आहेत आणि 7-8-10 नागे पडले त्याच्यामध्ये. आणि दरवर्षी व्यवस्थित 7-8 लाखापर्यंत उत्पन्न जातं. या वर्षी वाढण्याची शक्यता आहे, माल जास्त लागल्यामुळे. अजून इथून पुढे जून पर्यंत हा सीझन चालूच राहणार. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वेंगुर्ले नगर परिषदेनं टाकाऊ कचऱ्यातून प्लास्टिकचा वापर करून 200 मीटर लांबीचा मजबूत आणि टिकाऊ रस्ता तयार केलाय. प्लास्टिकनी डांबरीकरण केलेला हा राज्यातला पहिलाच रस्ता आहे. वेंगुर्ले नगर परिषदेने कचरामुक्त नगर परिषद म्हणून देशात नावलौकिक मिळवला आहे. वेंगुर्ले शहरातून ओला, सुका, प्लॅस्टिक तसंच काच आणि धातू अशा 4 स्वरूपात कचरा गोळा केला जातो. संकलित केलेला प्लॅस्टिक कचरा क्रशरमध्ये टाकून बारीक केला जातो. बारीक झालेला कचरा डांबरामध्ये ठराविक प्रमाणात मिसळला जातो आणि या डांबरापासून बनवलेला रस्ता मजबूत आणि टिकाऊ होतो असा नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांचा दावा आहे. वेंगुर्ल्यात आल्याबरोबर मी सर्वप्रथम ही आमच्या सभेपुढे ठेवली आणि त्याला मंजुरी मिळाली व युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या माध्यमातून त्याला अर्थसहाय्यही भेटलं आणि अशा प्रकारे आम्ही प्लॅस्टिक क्रशर मशीन खरेदी केली आणि त्या प्लॅस्टिक क्रशर मशीनच्या सहाय्याने जो इतर प्लॅस्टिकचा कचरा जो आहे तो वेगळा संकलित केला गेला. 5 जून 2015 रोजीच आम्ही पूर्णपणे कॅरीबॅगवर बंदी आणली आणि त्यानंतर त्यापूर्वी शहरात दररोज 1 टन प्लॅस्टिकचा वापर होत होता आणि प्लॅस्टिक कॅरीबॅगवर बंदी आणल्यानंतर 50 ते 70 किलो इतर प्लॅस्टिक जमू लागलं. ते वेगळं संकलित करून त्याच्यावर प्रक्रिया करून ते बारीक करून ते डांबरीकरणात वापरायचा आम्ही
प्रयोग केला. मुळात प्लॅस्टिक बंदी असलेल्या वेंगुर्ले शहरात निर्माण होणाऱ्या अपरिहार्य प्लॅस्टिक कचऱ्याच्या निर्मूलनाचा प्रश्न होता. मात्र त्यावर नामी उपाय म्हणून नगरपालिकेने प्लॅस्टिकच्या उपयोगाचं अनोखं पाऊल उचललं. वेंगुर्ले नगरपालिकेच्या या कार्याचं अनुकरण इतरांनीही करावं असा विश्वास ग्रामस्थ व्यक्त करतायत. वेंगुर्ल्यातील टाकाऊ प्लॅस्टिकचा वापर करून टिकाऊ रस्ते तयार करण्याचा प्रयोग सर्वत्र राबवला तर प्लॅस्टिक कचऱ्याचा प्रश्न परस्पर सुटू शकेल. मुंबईतल्या नरिमन पॉइंट इथल्या कमल नयन बजाज कला दालनात कोलकाताच्या प्रसिद्ध चित्रकारांनी साकारलेल्या नयनरम्य चित्रांचं प्रदर्शन सुरू आहे. पुरातन मंदिरं, श्री गणेशाची विविध मनमोहक रूपं, निसर्ग तसंच स्त्रीच्या विविध भावमुद्रा अशा अनेक चित्रांचा यामध्ये समावेश आहे. प्रसिद्ध चित्रकार इला पॉल यांच्या हस्ते या चित्रप्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. चित्रकार स्वाती रॉय, डॉक्टर तापसी डे आणि नंदिता भट्टाचार्य यांनी उत्तम रंगसंगती आणि काही ठिकाणी कॅलिग्राफीचा वापर करत ही चित्र साकारली आहेत. हे चित्र प्रदर्शन 19 मार्चपर्यंत सर्वांसाठी खुलं आहे. प्रतिकूल परिस्थितीत दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर जन्मापासून अंध असलेल्या हिरामण इंगोले यांनी वाशिममध्ये एक सुसज्ज शाळा उभारून उज्ज्वल भावी पिढी घडवण्याचं स्वप्न साकार केलं आहे. या उपक्रमातून त्यांनी डोळस समाजाकरता प्रकाशमय आदर्श निर्माण केला आहे. जन्मतः अंधत्वाचा शाप घेऊन आलेल्या आणि वयाच्या 3ऱ्या वर्षी आईचं छत्र तर 10व्या वर्षी पित्याच्या मृत्यूनं निराधार झालेल्या हिरामण इंगोले यांच्या खडतर जीवनाची सुरुवात पोटाची खळगी भरण्याकरता एका हॉटेलमध्ये कब्बशा धुण्यापासून झाली. अशा प्रतिकूल परिस्थितीत समाजासाठी आजन्म झटणाऱ्या संत गाडगे महाराजांच्या ऐकीव विचारांनी प्रेरित होऊन आपण दृष्टीहीन निरक्षर असलो तरीही आपल्या हातून एक सुशिक्षित पिढी घडली पाहिजे या सततच्या ध्यासापोटी त्यांनी मोलमजुरी करून जमा केलेल्या पैशातून संत गाडगे महाराज प्राथमिक शाळेची सुरुवात केली. माझं बालपण फार म्हणजे दुःखात काय गेलेलं आहे. तर मी शाळा नाही शिकलो. नंतर शाळा काढण्याची कल्पना आल्याच्या नंतर मी शाळा उघडली आणि विशेष म्हणजे संत गाडगे महाराजांचे मार्गदर्शन, शाहू फुले आंबेडकरांचे विचार हे सगळे मनामध्ये असल्यानंतर हे शाळेचे आतापर्यंत जे काम झाले असेल हे एवढं काही इथपर्यंत पोहोचून देण्याचं काम मी केलं. याच्या पुढचं जे काम आहे हे शाळा डिजिटल अशी बनवायची आहे. काही अगर दानशूर असे काही व्यक्ती भेटले तर निश्चितच 1 वर्षात 2 वर्षात बनालच. मी या शाळेत संत गाडगे शाळेत शिकते आणि आमचे सर खूप चांगले शिकवतात आणि हिराभाऊ अंधे असून सुद्धा त्यांचं शाळेकडे खूप लक्ष आहे आणि आमच्या क्लासमध्ये येऊन खूप विचारतात आम्हाला की तुम्ही होमवर्क केलं का. आम्ही सगळं सांगते की आम्ही होमवर्क केलं, आमचा अभ्यास चांगला चालू आहे. पत्र्याच्या खोलीतून सुरू करण्यात आलेल्या शाळेचं रूपांतर आज 7वी पर्यंतच्या सुसज्ज शाळेत झाले आहे. गरीब मुलांकरता निवासी वसतिगृहासह संपूर्ण शाळा संगणीकृत करण्याचा हिरामण इंगोले यांचा मानस असून त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना यश लाभावं हीच सदिच्छा. नॅब अर्थात नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड्सच्या माजी सचिव दिवंगत पीलू डी खंबाटा यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचं मुंबईत वितरण झालं. पुरस्कारांचं हे 20वं वर्ष आहे. गेल्या 5 वर्षातल्या कामगिरीवरून हे पुरस्कार ठरवण्यात आले. युनियन बँक ऑफ इंडियानं सुमारे 175 अंधांना रोजगार पुरवल्यामुळे या बँकेला पुरस्कारानं गौरवण्यात आलं. सर्वोत्कृष्ट अंध कर्मचाऱ्याचा पुरस्कार अझीम मोहम्मद यांनी पटकावला. ते रिझर्व्ह बँकेच्या थिरुअनंतपुरम शाखेत सहाय्यक व्यवस्थापकपदी काम करतात. तर सर्वोत्कृष्ट स्वयंरोजगारीत व्यावसायिकांचा पुरस्कार डॉक्टर अन्सार यांना मिळाला. T20 विश्वचषक क्रिकेट साखळी सामन्यांना आजपासून सुरुवात होत असून सलामीचा सामना यजमान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात नागपूरमध्ये होणार आहे. तसंच महिला T20 चषक स्पर्धेचीही सुरुवात आजपासून होतीये. महिलांच्या स्पर्धेत आज 2 सामने खेळवले जातील. भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातला बंगळुरू इथं पहिला सामना होईल आणि दुसरा सामना न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात दिल्लीत होईल.
हवामान. येत्या 24 तासात विदर्भाच्या तुरळक भागात वादळी पावसाची तर याच काळात कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात वातावरण कोरडं राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. छगन भुजबळ यांच्या अटकेच्या मुद्द्यावरून विधिमंडळात गोंधळ. विधान परिषदेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित. भुजबळ यांच्यावरची कारवाई ही राजकीय आकसापोटी केली गेली असल्याचा शरद पवार यांचा आरोप. भुजबळ यांच्यावरची कारवाई ही सूडबुद्धीनं केली नाही तर जे झालं ते नियमाला धरूनच असल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत ठाम प्रतिपादन. कृषी उत्पन्नाच्या नावाखाली देशात सुमारे 2,000 लाख कोटी रुपयांचं उत्पन्न लपवलं जात असल्याचं अरुण जेटली यांचं राज्यसभेत प्रतिपादन. टपाल कार्यालयाच्या खातेदारांना त्यांची बचत खाती आता विभागाच्या कोणत्याही शाखेमधून हाताळता येणार. आणि T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात. नागपूर इथं होणार भारत न्यूझीलंड यांच्यात पहिला सामना. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.